लहान मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून अंगणवाडीची संकल्पना पुढे आली। पालकही मुलांना मोठ्या विश्वासाने अंगणवाडीमध्ये प्रवेश देतात। मात्र महाराष्ट्रातील हजारो अंगणवाड्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। बीड जिल्ह्यात तर तब्बल 1200 पेक्षा जास्त अंगणवाड्या ही मुलांना शिक्षा देण्याची केंद्र बनली आहे। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा एक खास रिपोर्ट। ही शाळा आहे की शिक्षा? गळकट छप्पर, मुलांच्या आहारात पाणी, शुद्ध पाण्यासाठीचे फिल्टरही धूळ खात, गळकट छप्पर आणि तुटलेलं शौचालय हे कुठलं जुनं घर नाहीये, तर ही आहे अंगणवाडी, बीड जिल्ह्यातील अंबा गणेश गावची। या शाळेत अनेक मुलं शिक्षण घेतात। या मुलांना सुरक्षित वातावरण मिळेल म्हणून पालकही त्यांना विश्वासाने शाळेत पाठवतात। मात्र इथं मुलांच्या जीवाशी खेळ मांडला गेलाय। खरं तर ही झाली एक शाळा, पण बीड जिल्ह्यातील तब्बल 1214 अंगणवाड्यांची कामं रखडलेली आहेत, तर अनेक अंगणवाड्यांची कामं फक्त कागदावरच आहेत। 4 ते 5 वर्ष झालं आमच्या अंगणवाडी हीच अवस्था आहे आमच्या अंगणवाडीची। आणि त्या कारणाने आम्हाला गळती त्या कारणाने आम्हाला मुलं लवकर सोडून द्यावं लागते। कारण आणि लवकर सोडल्यामुळे पण आम्हाला वरून अडचणी येतात ना, मुलांच्या अडचणी येतात की मुलं का सोडले म्हणून। मग आम्हाला ही अडचण आहे। आम्ही बरेच वेळेस मागणी केली की अंगणवाडी आमची दुरुस्त करून द्यावी, पण कुणीच लक्ष नाही दिलं आमच्या अंगणवाडीकडे। या अंगणवाडीला कंपाऊंड नसल्यामुळे भटके कुत्रे इथं भटकत असतात, त्यामुळे अंगणवाडीच्या भागात घाणीचं साम्राज्य आहे। तर दुसरीकडे शाळेत शुद्ध पाण्यासाठी बसवलेला फिल्टरही बंद पडलेला आहे। पावसाळ्यामध्ये पत्र्यांची खूपच दुरावस्था झालेली, ठिकठिकाणी पत्र्यांना छिद्र पडलेत, त्यामुळं सगळीकडेच म्हणजे पूर्ण वर्ग सगळा भिजून जातो आणि भिजल्यामुळं आम्हाला लेकरांना त्यांना बसवायची गैरसोय होते। हे फिल्टर बसवलेलं आहे पण त्याला लाईट नाहीये, म्हणजे लाईटीच्या अभावामुळे ते फिल्टर बंदच आहे। समोर अंगणवाडीला कुंपण नाहीये, कुंपण नसल्यामुळे असे भटके कुत्रे असतात, ते अंगणवाडीच्या समोर येऊन खूप घाण करतात। बीड जिल्ह्यातील हजारो अंगणवाड्यांची दुरवस्था झाली असून त्यांची दुरुस्ती कधी होणार असा सवाल आता विचारला जातोय। गेल्या वर्षी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना आम्ही लेखी निवेदन दिलं होतं आणि अंगणवाडीची दुरुस्ती दूर करण्यात यावी। मात्र जर आपण पाहिलं तर अजूनही त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता, मात्र अजूनही अवस्था तशीच आहे। एकंदरीत जर पाहिलं तर लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष होत आहे। इवल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून अंगणवाडीची संकल्पना पुढे आली। पालकही मुलांना आनंदाने अंगणवाडीत पाठवू लागले। मात्र अंगणवाड्यांची दुरवस्था पाहता हे शिक्षण आहे की शिक्षा असा सवाल आता विचारला जातोय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।